हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष असं महत्त्व आहे. पौर्णिमा म्हणजे मराठी महिना सुरू झाला की त्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीने येते आणि अमावस्या म्हणजे मराठी महिना त्या दिवशी संपतो आणि अमावस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याला सुरुवात होत असते. तर सध्या माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे माघी पौर्णिमा, जिला दांडी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर ही माघी पौर्णिमा 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे. दृक पंचांगानुसार ही माघ पौर्णिमाची तिथी सकाळी 5:52 सुरू होणार आहे 1 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी 2 तारखेला पहाटे 3:38 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. तर उदय तिथीनुसार 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी माघ पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या जे काही सेवा आहेत ते आपल्याला 1 तारखेला रविवारच्या दिवशी करायच्या आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे, कवड्यांचा उपाय कसा करायचा, याबद्दलचीच सगळी माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं, कुलदेवाचं नाव नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पौर्णिमेला खास महत्त्व आहे. पौर्णिमेचा दिवस म्हणजे अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानतो आपण. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक ग्रंथांनुसार पौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि दान जर आपण केलं तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत असतात. या दिवशी बरेच लोक उपवास करतात, गंगा स्नान करतात, सत्यनारायणाची पूजा करतात. तर 1 तारखेला माघ पौर्णिमा असणार आहे. त्या दिवशी आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहे. या दिवशी असे कोणते उपाय आहेत की जे उपाय केल्यामुळे समस्यांपासून सुटका होईल, ते मी तुम्हाला आता पुढच्या उपायांमध्ये सांगणार आहे. नंबर 1, माता लक्ष्मीची पूजा आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला घालायचे आहे आणि मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. देवपूजा करून घ्यायची आहे. तुळशीला पाणी घालायचं आहे. माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. त्यामुळे मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तिला हळद-कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे. कमळाचं फूल मिळालं तर ते कमळाचं फूल आणि नारळ आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. कारण असं जर आपण केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडथळे असतील, काही चढ-उतार सुरू असतील तर ते दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदायला मदत होते. नंबर 2, माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खास महत्त्व आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मा यांचा वास असतो, अशी मान्यता आहे. म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचं झाड असेल आपल्या घराच्या आसपास, तर तिथे त्या झाडाला पाण्यामध्ये थोडंसं दूध मिसळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता नांदायला मदत होते. नंबर 3, हा जो तिसरा उपाय आहे, हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. काय करायचं आहे? माघ पौर्णिमेच्या दिवशी 11 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती, कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि पौर्णिमेची तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. कवड्या लक्ष्मीकारक असल्यामुळे आपल्याला कवड्यांचा हा उपाय करायचा आहे. 11 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहे. त्या तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधायच्या आहेत. ज्या कपड्यात तुम्ही बांधणार आहे तो कपडा स्वच्छ असला पाहिजे. लाल किंवा पिवळ्या रंगाचा तुम्ही कपडा घ्या. त्या कपड्यात त्या 11 कवड्या बांधा आणि त्या कवड्या तशीच ती पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि त्यांना देखील हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून घ्यायचा. पूजा करून झाली की पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही ती पोटली तिथून उचलायची आणि आपल्या तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवतात, धनसंपत्ती ठेवतात, त्या ठिकाणी ठेवा. म्हणजे तुमच्या जर आयुष्यात काही आर्थिक समस्या सुरू होत असतील, काही आर्थिक समस्या असतील, पैशांची चणचण असेल, तर त्या सर्व समस्या या पोटलींमुळे दूर होतील आणि या ज्या कवड्या आहेत त्या तुमच्याकडे माता लक्ष्मीला आकर्षित करायला मदत होतील. त्यामुळे माता लक्ष्मीचा हा जो एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी न विसरता करायचा आहे. तुमच्या आयुष्यात देखील काही कर्ज असेल, कर्जाच्या अडचणी असतील,
किंवा आर्थिक अडचणी असतील, माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकत नसेल, पैसा टिकत नसेल, तर तुम्ही हा कवड्यांचा उपाय पौर्णिमेच्या दिवशी नक्की न विसरता करायचा आहे. नंबर 4, माघ पौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना त्यामध्ये एका तांब्यात पाणी घ्यायचं आणि थोडंसं दूध अर्पण करायचं आहे आणि ते अर्घ्य आपल्याला चंद्रदेवाला रात्री द्यायचं आहे. असं केल्यामुळे मनाला शांती मिळते. चंद्रदेवाला अर्घ्य देणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि मानसिकताही ताणतणाव असतील तर ते देखील कमी व्हायला मदत होते आणि चंद्राच्या सकारात्मक प्रभावामुळे त्या व्यक्तीचं जीवन देखील आनंदी होतं. म्हणून आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. नंबर 5, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. म्हणूनच हिंदू मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला दान करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी गरजूंना अन्न, कपडे, गूळ, तीळ किंवा इतर काही ज्या गरजेच्या वस्तू असतील त्या आपण दान करायच्या आहेत. यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी देखील येते. त्यामुळे आपल्या परीने शक्य होईल तितकं दान आपण या पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. कारण आपण जे काही दान करतो त्याच्या दुपटीने पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणूनच आपल्याकडे मी देखील तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की दान करत चला. मग तुम्हाला पाहिजे त्या वस्तूंचं दान करू शकता किंवा अन्न, कपडे, गूळ, तीळ या गरजेच्या वस्तू तुम्ही दान करू शकता. तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही दान या माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. मग ते तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा किंवा दिवसभरातून कधीही तुम्ही दान करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचे काही उपाय सांगितलेले आहे. साधारणपणे 5 उपाय सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे जशी तुमची अडचण असेल त्याप्रमाणे तुम्ही उपाय करा किंवा सगळेच्या सगळे उपाय केले तरीही चालतील. माघ पौर्णिमा ही महत्त्वाची पौर्णिमा आहे आपल्याकडे. अमावस्या, पौर्णिमा या सगळ्या तिथींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचं पुण्य आपल्याला लवकर मिळत असतं. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेची तिथी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही या माघ पौर्णिमेच्या दिवशी जे काही उपाय सांगितलेले आहे ते नक्की करून बघा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. माता लक्ष्मीबरोबरच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवीची देखील सेवा करू शकता. आता कुलदेवीच्या सेवा काय करायच्या, कशा करायच्या त्या मी याआधी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन कुलदेवीच्या सेवा सर्च केल्या तरी देखील तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीच्या सेवा करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ पौर्णिमा नक्की कधी आहे, तिचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे, त्यामुळे आपल्याला काय फायदा होईल याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा मग अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ असतात त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते बघत राहा. धन्यवाद.